नमस्कार, वेलकम टू दुलार. मी धनश्री. आज एक खूप महत्वाच्या आणि खूप वेळेस विचारण्यात जाणाऱ्या टॉपिकवरती व्हिडिओ करतेय. तर बाळासाठीची जी हॉस्पिटल बॅग आहे ती कशी भरावी आणि काय काय भरावं, खूप कन्फ्युजन असतं जेव्हा फर्स्ट टाइम आई होणार असतो. स्वतःच्या एक्सपिरियन्सनी मला ज्या ज्या गोष्टी सुचल्यात, ज्या ज्या गोष्टी मी माझ्या मुलासाठी वापरल्यात, तर त्याचं साधारण एक तुम्हाला लिस्ट डाऊन करून देते की सो दॅट तुम्हाला हॉस्पिटल बॅग भरताना इझी जाईल. सो पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं झबली. झबली ही अशा टाईप मधली झबली येतात, मस्लिन मधली सुद्धा झबली येतात किंवा कॉटन मधली सुद्धा झबली येतात. फ्रंट ओपन झबली किंवा नाडीची झबली तुमच्या हॉस्पिटलच्या बाळाच्या इसेन्शियल बॅग मध्ये असलीच पाहिजेत. किमान एक 10 ते 12 झबली डेफिनेटली लागतात, कारण साधारण 3 ते 5 दिवस हॉस्पिटलमध्ये असतो आपण. तर साधारण त्या हिशोबाने एक 10-12 झबली तर आरामात लागतात. त्याच्यानंतर महत्वाचा फॅक्टर म्हणजे नॅपीज किंवा लंगोट. सो हे नॅपीज आहेत, हे डबल लेअर मधले नॅपीज आहेत जे एक पी किंवा शू ऍब्सॉर्ब करतात, दुपटं ओलं होत नाही. किंवा सिंगल लेअर मधले नॅपीज खूप लागतात. जर तुम्ही डायपर यूज करणार नसाल तर ही जे लंगोट आहेत हे खूप लागतात. किमान एक 2-3 डझन लंगोट तर डेफिनेटली लागतात. त्याच्यानंतर वाईप्स येतात, म्हणजे हे वेट वाईप्स नाही आहेत, हे नॉर्मल वाईप्स आहेत. तर हे वाईप्स साधे किंवा बाळानं दूध पिलंय, काही ओलं झालंय तर त्या केसमध्ये पुसायसाठीचे हे नॅपीज आहेत. हे नॅपीज 6 नॅपीज खूप झाले. सो त्याच्यानंतर महत्वाची सगळ्यात गोष्ट म्हणजे स्वाडल किंवा गुंडाळायचं दुपटं. तर हे गुंडाळायचं दुपटं बऱ्यापैकी मोठं असतं. अगदी तुम्ही 9वारी साडी किंवा 6वारी कॉटनच्या साड्यांचंही हे बनवून घेऊ शकता. डबल लेअर मधले हे मस्लिन मधलं आहे, ऑर्गॅनिक कॉटन मधलं आहे. पण अशी किमान 6 ते 8 गुंडाळ्याची दुपटी अगदी लागतात, कारण बाळाला गुंडाळण्याचे खूप फायदे आहेत आणि त्याचा रिफ्लेक्स येत नाही, आईच्या पोटात असल्यासारखं वाटतं. तर त्याच्यासाठी गुंडाळ्याची दुपटी खूप महत्वाची आहे. आंघोळ झाल्या किंवा बऱ्यापैकी पहिले 3-4 महिने बाळ हे गुंडाळलेलंच असतं. सो गुंडाळ्याची दुपटी हा महत्वाचा आयटम आहे हॉस्पिटल बॅग मधला. त्याच्यानंतर टॉवेल. सो हुडेड टॉवेल असेल असा तर बेटर आहे, कारण ह्याला हुड असेल तर बऱ्यापैकी डोक्यावर आंघोळ केली असेल, केस ओले असतील तर ते पुसले जातात. सो अशा टाईप मधला हुडेड टॉवेल कॅरी करणं, 2 किंवा 3 टॉवेल सफिशियंट आहेत. त्याच्यासोबतच एक 2-3 सेट्स टोपडी पण लागतात. सध्या आता उन्हाळा आहे त्यामुळे तेवढी गरज नाहीये, पण डिपेंड्स आहे तुमच्या बाळाची प्रकृती. जर कफ असेल तर टोपडं रिकमेंडेड आहे, किंवा एसी चालू असतो, फॅन चालू असतो तर त्या केसमध्ये टोपडं रिकमेंडेड आहे. सो टोपडी एक 6 टोपडी सफिशियंट होतात. हे पण माझ्यासाठी महत्वाचा आयटम आहे. मिटन्स आणि बुटीज आहेत. मोस्टली या बाळांची नखं वाढलेली असतात, ते स्वतःच्या चेहऱ्यावर कुठेही पटकन ओरबाडून घेतात. तर त्याच्यासाठी मिटन्स आणि बुटीज, जरी उन्हाळा असला तरी 2-3 पेअर सफिशियंट आहेत. त्याच्यासोबतच ड्रायशीट. सो ही जी साईज आहे ड्रायशीटची, जी स्मॉल साईज येते, तर ती साईज सफिशियंट आहे. पाळण्यातही ही बसणारी व्यवस्थित साईज आहे. सो ही ड्रायशीट किमान एक 4 ते 6 या साईजच्या ड्रायशीट्स रेकमेंडेड आहेत. याच्याशिवाय डायपर जर तुम्ही वापरणार असाल तर त्याच्या वेटनुसार बाळाच्या त्याच्या साईजेस येतात. माझ्याकडे त्यात दाखवायला नाहीये, पण डायपर्स जे ह्याचे क्लोथ डायपर्सही तिथे तुम्ही म्हणजे वापरू शकता, किंवा यूज अँड थ्रो वाले जे रेग्युलर डायपर्स असतात. डिपेंड्स तुमचं टेम्परामेंट काय आहे त्याच्यावरती. त्याच्याशिवाय वेट वाईप्स येतात, जे सुद्धा हिमालयाचे मी वापरले होते. तर वेट वाईप्स सुद्धा यूज करावेत. म्हणजे मी बऱ्यापैकी यूज केले, स्पेसिफिकली शी पुसताना किंवा त्या केसमध्ये पटकन काहीतरी पुसून घ्यायचं तेव्हा वेट वाईप्स हिमालयाचे जे येतात, जे केमिकल फ्री असतात, तर तेही वेट वाईप्स या बॅगेमध्ये असणं गरजेचं आहे. तुम्ही नवीन कपडे घेणार असाल तर ते एकदा किंवा दोनदा वॉश करून ते मऊ होतात, किंवा अगदी सॉफ्ट कॉटनचे तुम्ही परचेस केलेत, म्हणजे प्युअर कॉटन मधलं येतं, तर ते परचेस केलेत तर ते सुद्धा एकदा किंवा दोनदा वॉश करणं किंवा डेटॉल मधून काढणं रेकमेंडेड आहे. शक्यतो जुने कपडे नाही वापरत, त्याचे थ्रेड्स निघून येतात, आणि कोविड नंतर खूप ट्रेंड बदललाय की जुने कपडे नाही वापरायचे. सो इट्स ओके, नवीन कपडे तुम्ही यूज करू शकता. एकदा किंवा दोनदा तुम्ही ते वॉश करून नवीन कपडे तुमच्या बाळाच्या हॉस्पिटल बॅग मध्ये रेडी करून ठेवू शकता. ही हॉस्पिटल बॅग बाळ यायच्या आधी रेडी असेल तर बेटर आहे, कारण ऐनवेळेसचा जो गोंधळ असतो, गडबड होते, ती सगळं टाळण्यासाठी ह्याच्यामुळं मदत होईल. याच्याशिवायही तुमचे काही प्रश्न असतील किंवा काही विचारायचं असेल तर डेफिनेटली कमेंट करू शकता. आणि ज्या न्यू मॉम्स आहेत, होणाऱ्या मॉम्स आहेत, न्यू मॉम्स पेक्षाही ज्या आई होणार आहेत, एक्सपेक्टिंग मॉम्स आहेत, त्यांच्यासोबत, त्यांच्या फॅमिली सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू.